महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। भोंदू अशोक खरात याची सखोल चौकशी करून कठोर शिक्षा करा। कासारे आणि तर्फे तहसीलदार साहेबांना निवेदन। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कासारे तर्फे बुधवार दिनांक 8/4/2026 रोजी दुपारी 2 वाजता साक्री तहसील कार्यालयात माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांच्याकडे मागणीचे निवेदन पाठविण्यासाठी माननीय तहसीलदार साहेबराव सोनवणे साक्री यांना नाशिक येथील भोंदू अशोक खरात याची सखोल चौकशी करून त्याला कठोर शिक्षा करण्यासंबंधीचे निवेदन देण्यात आले। प्रास्ताविक कासारे आणि शाखा अध्यक्ष सुरेश पारख यांनी केले। निवेदन वाचन उपाध्यक्ष विलास देसले यांनी केलं। साक्री अणिकचे प्राचार्य BM भामरे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश बोरसे, महिला शक्तीच्या अध्यक्षा जोशीला पगारिया यांनीही पाठिंबा दिला। निवेदनात म्हटले आहे की नाशिक येथे उघडकीस आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे। हे संपत्ती, लैंगिक शोषण, बुवाबाजी, अंधश्रद्धा यांचे धोकेदायक गंभीर प्रकरण आहे। समाजातील असुरक्षितता, भीती, अज्ञान व विविध समस्यांचा गैरफायदा घेत कथाकथित अध्यात्म, ज्योतिषी आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे व सामान्य जनतेचे शोषण केले जात आहे। तरी भोंदूबाबा अशोक खरात यांची सखोल चौकशी करून जास्तीत जास्त कडक शिक्षा जादूटोणा कायद्याअंतर्गत व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदनावर अनिस कासारे, शाखा अध्यक्ष सुरेश पारख, उपाध्यक्ष विलास देसले, उपाध्यक्ष सुहास सोनवणे, सचिव विनोद सोनवणे, कार्याध्यक्षा रत्नमाला सोनवणे, हिरालाल पारख, साक्रीचे अणिकचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राचार्य BM भामरे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश बोरसे, दीपक नांद्रे, सतीश पिंढरकर, NN देसले, महिला शक्ती संघटना अध्यक्षा जोशीला पगारिया, ज्येष्ठ मार्गदर्शक मंगला पारख, अलका गांगुर्डे, मनोहर भामरे, अशोक कुवर, डॉक्टर अजय नांद्रे, डॉक्टर मनीषा पाटील, सुवर्णा देसले यांच्या स्वाक्षरींचे निवेदन देण्यात आले। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया, मुख्य संपादक छगन कोळेकर, साक्री। सध्या महाराष्ट्रात काळीमा फासणारी घटना घडली ती म्हणजे भोंदूबाबा अशोक खरात यांची असंख्य महिलांना, राजकीय नेत्यांना बळी पाडून भोंदू अशोक खरातनं आपल्या नादी लावलं आणि करोडो रुपयाची मालमत्ता जमवली। आणि अशोक भोंदूने अंधश्रद्धेच्या, बुवाबाजीच्या माध्यमातून महिलांच्या शोषणाच्या संदर्भात अनेक कार्यकृत्य केलीत। याच्या विरोधात अशोक खरात यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, यासाठी माननीय तहसीलदार साहेब यांना आम्ही नुकतंच निवेदन देऊन या ठिकाणी आलो आहे। त्यांच्यामार्फत हे निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत पोहोचणार आहे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कासारे यांच्या वतीनं आज हे निवेदन आम्ही सादर केलं। नाशिक येथे उघडकीस आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे। या प्रकरणाकडे केवळ एका व्यक्तीच्या गुन्ह्याच्या रूपात पाहणं ही मोठी चूक ठरेल। हे प्रकरण म्हणजे सत्ता, संपत्ती, लैंगिक शोषण, बुवाबाजी, अंधश्रद्धा या धोकादायक संगनमताने गंभीर उदाहरण आहे। समाजातील असुरक्षितता, भीती व विविध समस्यांचा गैरफायदा घेत तथाकथित अध्यात्म, ज्योतिष आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे व सामान्य जनतेचे शोषण कसे केले जाते हे चिंताजनक चित्र आहे। तरी भोंदू अशोक खरात यांची सखोल चौकशी करून जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कासारे तर्फे या ठिकाणी आम्ही केलेली आहे। तहसीलदार साहेबांनी निवेदन स्वीकारून मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे। धन्यवाद। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।